नमस्कार, शीतल होम स्टाईल कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लिंबाचं लोणचं। आंबट गोड तिखट असं चटपटीत हे लोणचं कसं बनवायचं ते पाहूया। इथे मी 1 किलो मोठ्या साईजचे लिंब घेतलेले आहेत। फ्रेश ताजे लिंब घेतलेले आहेत आणि हे लिंब सीडलेस आहेत। तर ते कट करण्यासाठी आपल्याला बत्तई आणि आपला जो पाहिजे इथे आपल्याला पाहिजे तेवढे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। ह्या पद्धतीने आपण सगळे तुकडे छोटे करून घेणार आहोत, कारण हे लोणचं आपण मिक्सरवरती बारीक वाटून घेणार आहोत। त्याच्यासाठी फोडी आपण छोट्या केल्या तरी चालतील। तर पाहू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आपल्या पूर्ण लिंब कट करून झालेले आहेत। तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत। पण थोडे थोडे करून वाटून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आपल्या पूर्ण फोडी वाटून झालेल्या आहेत। पण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। आता 1 किलो लिंब आहे तर त्याच्यासाठी आपल्याला 1.25 किलो साखर टाकायची आहे आणि इथे 100 ग्राम केपरे मसाला घेतलेला आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही टाकू शकता, नसल्यास स्किप केला तरी चालेल। आधी इथे 100 ग्राम मीठ घेतलेला आहे। आता पाव चमचा हळद टाकायची आहे। ती आपण हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर टाकून घेऊया। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे आपलं पूर्ण लोणचं मिक्स झालेलं आहे। याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकलेली आहे, ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता एक गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा हिंग घातलेला आहे। तर आपण ज्या भरणीमध्ये लोणचं भरणार आहोत त्या भरणीला आपल्याला हिंगाचा धूर द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने आपल्याला भरणीला धूर द्यायचा आहे। भरणीचा धूर देऊन झाल्यानंतर आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि आपण त्याचं जे झाकण आहे त्या झाकणाला पण आपण धूर देऊन घेऊया। जे लोणचं बनवणार आहोत आपण, कुठलंही लोणचं असलं तरी आपण ज्या भांड्यात भरणार आहोत त्याला हिंगाचा धूर दिल्यानंतर खूप छान अशी चव येते आणि वास पण खूप छान येतो त्याचा। या भरणीमध्ये आपण आता भरून ठेवूया। आपले हे लोणचं वर्षभर छान टिकतं। फक्त आपण त्याच्यामध्ये असा ओला चमचा वापरायचा नाही। लोणचं घेताना आपल्याला त्याच्यामध्ये कोरडा चमचा वापरायचा आहे। आपलं लोणचं भरून झालेलं आहे आणि 2 दिवसांनी परत आपण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।